नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण रेशन कार्ड KYC करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. याआधी रेशन कार्ड KYC करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2025 होती. पहिली मुदत आणखी 1 महिना वाढवून 30 एप्रिल 2025 करण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत KYC करू शकता. याबाबत विभागीय अधिकारी म्हणाले, ही मुदतवाढ चौथ्यांदा करण्यात येते आणि शेवटची संधी आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत कोणालाही KYC करता येणार नाही. त्याच्यानंतर त्यामुळे KYC न केल्यामुळे रेशन कार्ड रद्द होईल व रेशन वितरण प्रणाली पारदर्शकता आणण्यासाठी KYC करणं सरकारने अनिवार्य केलेले आहे. रेशन कार्ड KYC कसं करायचं? तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकता. KYC करू शकता. तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डची प्रत आणि आधार कार्ड दाखवून तुम्ही जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने व्हेरिफिकेशन करायचं. त्याआधी KYC करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने मी KYC करू शकते, हे ऑफलाईन. आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही KYC करण्यासाठी मेरा KYC यानंतर तुम्हाला लोकेशन निवडून आधार कार्ड टाकायचं आहे. यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन फेस होईल आणि तुमचा KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मेरा KYC आणि आधार फेस ID हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरच्या घरी करू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.